पाहायला मिळतंय आणि नक्कीच या ठिकाणी आपण परेश यांच्याकडे देखील जाणार आहोत, त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत आणि अगदी जाणून घेणार आहोत कारण लक्ष मोठं होतं. पहा, मैदान गाजवणारे खेळाडू अभ्यासामध्ये थोडेसे कमकुवत असतात. परेश धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे. आर्यन्स विरुद्ध जय मल्हार फोर्स फिटनेस या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आर्यन्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत असताना या ठिकाणी निमंत्रण दिलं ते जय मल्हार फोर्स फिटनेस संघाला. या आजच्या दिवसातील आणखीन एक ताकदवर संघ. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रॉयल बी संघाला एक खूप चांगलं चॅलेंज दिलं होतं स्वराज्य 11 संघानं, परंतु त्या धावा डिफेंड करू शकले नाहीयेत. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो प्रशांत की कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. याच अनुषंगानं या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला गेला. मॅन ऑफ द मॅच परेशला देखील या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या सामन्याकडे वळतो. पुन्हा एकदा जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज ओम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती थोड्याशा धीम्या गतीने या ठिकाणी चेंडू फेकला होता. फ्लाईट जास्त आपल्याला पाहायला मिळाला. एरवी जर पाहिलं तर वेगानं चेंडू फेकणं ही ओळख आहे ओमची, परंतु यावेळेला मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. स्लिपरी आउटफील्ड, आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणं हे तारेवरची कसरत असते. परंतु राहुल ज्याची गुणवत्ता त्यानं अनेक वेळेला आपल्या खेळाच्या माध्यमातून सिद्ध केली आहे, यावेळेला मात्र त्याच्या रीचमध्ये चेंडू सापडलाय. कमालीचा टायमिंग आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ही ताकद आहे, ही ओळख आहे खरं तर राहुलची. जितका जास्त वेळ तो मैदानावरती उभा राहील ना तितक्या जास्त धावा तो आपल्या संघासाठी नक्कीच उभारणार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांच्या हंगामाला सुरुवात होत असताना वृक्षारोपणाचा कार्यक्रमाच्या देखील आपण अगदी नजदीक आलेलो आहोत. काही क्षणातच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि गतवर्षी आणि त्याच्या 4 ते 5 वर्षा अगोदर जे वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं त्याची आणखीन एक लोअर फुलटॉपचा चेंडू होता. खरं तर ओव्हर वेस्ट हाईट पंचांनी नो चेंडू करार केला आणि त्या चेंडूला देखील आसमान दाखवले. 6 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर 2 बॅक टू बॅक सिक्सेसनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि तब्बल 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल जाधव वन ऑफ द बेस्ट. यावेळेला देखील समोरच्या दिशेनं अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता, रडार मध्ये सापडलाय आणि चेंडूला पुन्हा एकदा दाखवलाय आसमान. येतोय बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधली वहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या मात्र 19 धावा धावफलकावरती. खरं तर मागील चेंडू नो चेंडू होता. याही वेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये आणि सलगचा चौथा षटकार फलंदाज राहुलच्या बॅटमधून. या ठिकाणी सलगच्या चौथ्या चेंडूवरती लगावला गेलेला हा सलगचा चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी आहे आणि
जणू आक्रमक पवित्र घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की काय अशा प्रकारचं चिन्ह मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धे म्हटले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन या ठिकाणी करू शकत नाही. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अशक्यप्राय वाटणारं लक्ष सहज या ठिकाणी पाठलाग केला गेला. 9 गडी राखत रॉयल बी संघानं तो सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील एक हाय स्कोरिंग सामना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या राहुल जाधवचं देखील. 4 षटकारांच्या बराबरीनं आपल्या वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू पंचांचा अवंतरचा इशारा येतोय. 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे मित्रांनो आणि तब्बल 27 धावा या आपण धावफलकावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये ऋषीनं चौथं षटक हाताळत असताना तब्बल तिसरं षटक हाताळत असताना तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या आणि तो एक सर्वात महागडं षटकाचा विक्रम होता आणि अगदी तो विक्रम या ठिकाणी मोडला जातोय की काय. यावेळेला शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज अर्थातच राहुलची साथ देताना सागर मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूनं कुठेतरी गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावला असेल परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि याही चेंडूला अगदी स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि त्याचं देखील स्वागत केलंय. तब्बल 5 षटकार या षटकामध्ये आल्यात आणि धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर 33 धावा. बिनबाद 33 ही दमदार सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना जय मल्हार फोर्स फिटनेस विरुद्ध आर्यन्स या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक गोलंदाज ओमचं या ठिकाणी मात्र थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 33 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात अगदी दमदार आणि दिमागदार पद्धतीनं झालेली आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा सुरू होती कळंबोली या विभागामध्ये सातत्यानं जर आपण पाहिलं तर विविध समाजोपयोगी कामं ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं केली जातात. अगदी कोणताही प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, रस्त्यावरील विद्युत दिव्यांचा प्रश्न असो, त्याचबरोबर जर पाहिलं तर या मैदानावरती सातत्यानं आपण पाहिलं तर हे मैदान खेळासाठी राखीव राहावं याकरता देखील या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि या सर्वांमध्ये अगदी पुढाकार घेतला तो आमचे सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका. अगदी कळंबोली आणि खामोठे या 2 शहरांना जोडणारा, या 2 शहरांमधून बऱ्याच लोकांना येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देणं यासाठी देखील स्वाक्षरी मोहीम चालवली गेली. म्हणजे अशा अनेक समाजोपयोगी कामं ही आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक दमदार स्ट्रोक. इथे मात्र झेल कंप्लीट खेळला जात नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय. अगदी सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. चेंडू होता. इथे मात्र बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. खरं तर आक्रमक फलंदाजी आपल्याला राहुल जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सलगच्या 5 चेंडूंवरती त्याच्या बॅटमधून 5 षटकार आले. 6व्या चेंडूवरती गरज होती षटकाराची आणि 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम या खेळाडूंना मात्र नक्कीच या ठिकाणी केला. एकूण 8 चेंडूंचा सामना केलाय. 6 षटकार, 1 सिंगल आणि वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना पहिलं अर्धशतक पाहायला मिळणार का? इथे मात्र सागर अनोशीची बॅट देखील तळपती आहे. येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 धावांचा षटकार. ठिकाणी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या हंगामाला दमदार सुरुवात का झाली आहे? कारण षटकारांचा पाऊस, नैसर्गिक पाऊस जरी पडत नसला
तरी षटकारांचा पाऊस मात्र मैदानावरती पडतोय. यस, चेंडूची मागणी केली जाते आणि एकूणच आमच्या संपूर्ण तमाम क्रीडा रसिकांना सांगायला अभिमान वाटेल की सलग तिसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक षटकारानं साजरं केलं जातं आणि याही वेळेला षटकारानं अर्धशतक साजरं करतोय तो अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ. पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं तर षटकारानं अर्धशतक साजरं केलं स्वराज्य संघानं, त्यानंतर रॉयल बी संघानं धावसंख्येचा पाठलाग करताना षटकारानं अर्धशतक कंप्लीट केलं आणि याही सामन्यामध्ये आपण पाहतोय तर सागर अनुसेच्या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला थोडासा बचावात्मक पवित्रा ऑफसाईडच्या दिशेनं हा चेंडू डीप पॉईंटला चेंडू वळवला गेलाय. सिंगल धावफलकावरती उपस्थित होती. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. दुहेरीमध्ये कन्वर्ट केला 2 धावेनं. संघाची एकूण धावसंख्या मात्र 54 धावा धावफलकावर. इट्स 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं. 11 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल 54 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट बॉल. 27च्या सरासरीनं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तब्बल 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये कितपत धावा या ठिकाणी धावफलकावरती उभारल्या जाणार काहीशी कानमंत्रणा. ओम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 33 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेला मात्र बाबूकडे चेंडू सोपवला गेला. माफ करा, रितेश यादव उर्फ बाबू यावेळेला मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. एकूणच जर पाहिलं तर आर्यन्स विरुद्ध जय मल्हार हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फलंदाज राहुलचा जो आक्रमक पावित्र्य आहे तो अद्यापही आपल्याला आक्रमकच पाहायला मिळतोय. अगदी खुला लायसन आहे या खेळाडूसाठी, कारण संघनायकानं ज्यावेळेला सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये सागर अनुसे आणि राहुलची निवड केली त्यावेळेला दोघांनाही एकच कानमंत्रणा दिली की प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करा, प्रहार करा, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. यावेळेला आउटफील्डमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक युवा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं येतो. चेंडूची फेकी देखील होती आहे, परंतु बॅकअप खूप चांगला आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 27च्या सरासरीनं तब्बल 54 धावा धावफलकावरती आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये फाईट बॅक करणं गरजेचं होतं. बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी या ठिकाणी करत असताना गोलंदाज बाबू, रितेश यादव उर्फ बाबू पुन्हा एकदा हायवे एंडकडनं मारा करतोय. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता, इथे चूक झाली आहे. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू जर का तुम्ही कराल तर सागर अनुसे तयार आहे आणि येतोय सागरच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. युवा गोलंदाज पिंटू
या गोलंदाजाची मात्र निवड होते. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. पाहूया संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवत असताना तब्बल 68 धावा धावफलकावरती आहेत. परंतु राहुल कधी स्ट्रायकिंग एंडवरती येणार या चर्चेला आता मात्र उधाण आलंय. कारण हा खेळाडू आपल्या वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकापासून केवळ 10 धावा दूर आहे आणि हा असा खेळाडू आहे की जर याला 2 चेंडू जरी मिळाले शेवटचे षटकातील तर या 2 चेंडूवरती देखील तो 2 उत्तुंग फटके जरूर खेळू शकतो. 6 चेंडू 6 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत आणि जे क्रीडा रसिक मैदानापर्यंत येऊ शकले नाहीत ते मात्र घर बसल्या पनवेल टेनिस cricket.in अर्थातच PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा आनंद घेऊ शकतात. परंतु काय कमालीचा स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. सागर अनुसेच्या बॅटमधून बिग हिट षटकार. नई आघाडीच्या फलंदाजांना जणू अक्षरशः गोलंदाजावरती बरसलेत. याही वेळेला जोरकस प्रहार आहे. 2 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. पहा राहुल ओळखते की संघाला धावांची गरज आहे आणि इथे मात्र 2 धावा या ठिकाणी निश्चितच अंकित केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 76 76 धावा धावफलकावरती. तर सागर अनुसे मात्र पोहोचले आपल्या वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती. एक खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडचा राहुल खेळतोय 40 आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र सागर अनुसे आपल्याला पाहायला मिळतोय. तो आपल्या वैयक्तिक 34 या सिंगलनं 34 या धावसंख्येवरती पोहोचलाय. एकूण धावसंख्येचा विचार केला खरं तर सांघिक अर्धशतक अजूनही संधी आहे. कारण एखादा खराब चेंडू आणि त्यावरती जर मोठा फटका आला तर मात्र सांघिक अर्धशतक देखील साजरा केलं जाऊ शकतं. परंतु संघाची एकूण धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना बिनबाद 77 धावा धावफलकावर. तब्बल 6 षटकार. याही वेळेला समोरच्या दिशेनं लोअर फुल टॉस चेंडू आहे. बिग हिट 6 धावा षटकार. आई तुझा डोंगर फलंदाज सागर अनुसे नाबाद 34 आणि फलंदाज राहुल जाधव नाबाद 46 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. दोनही खेळाडूंचा खेळ पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला. परंतु मी थोडंसं थांबतोय मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि जसा खेळाचं उत्तरार्ध होईल सुरू या पुन्हा एकदा जोडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज अर्थातच प्रशांत पुजारी यांच्या समवेत.
बघू त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का? अशक्य असं क्रिकेटमध्ये काय नाहीये, परंतु प्रवीण सर या संपूर्ण मैदानावरती नो डाऊट ही स्पर्धा सर्वांचंच लक्ष वेधते. परंतु या मैदानाच्या माध्यमातून आपण पाहतो की वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा संपूर्ण कळंबोली शहरामध्ये एक चर्चेचा विषय बनलाय. परंतु आज जर का सांगायचं म्हणलं तर साहेबांची जी ऑफिशियल इंस्टाग्राम आयडी आहे, अर्थात फेसबुकचं पेज असेल किंवा इंस्टाग्रामचं सोशल मीडियाचं पेज असेल, त्याचं इनॉग्रेशन होणार आहे. ते ऑफिशियली आता मात्र आपल्या सर्वांसाठी लॉन्च केलं जाणार आहे. आणि संपूर्ण वर्षभर, संपूर्ण दिवसभर अथवा संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढी सोशल वर्क असेल, जेवढी सामाजिक उपक्रम असतील, जी जनतेपर्यंत कामं पोहोचवली गेली आहेत, आणि ह्या सर्व कामांचा आढावा आपल्याला मात्र सोशल मीडियाच्या पेजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेच पेज इथे मात्र ऑफिशियली आज लॉन्च केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की एक हेल्पलाईन क्रमांक आज मात्र साहेबांची ऑफिशियली कळंबोलीच्या जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. परंतु एक गोष्ट मी तर सांगेन की विजय शेठ खानावकर आणि कदाचित असा कुठला नागरिक असेल कळंबोलीमधला की ज्याचे वैयक्तिक संपर्क नाहीयेत किंवा वैयक्तिक संबंध नाहीयेत, परंतु सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं तर कधी दुःख डोंगरासारखं बनून आपल्यावरती येऊ शकतं याचा ठाव ठिकाण आपल्याला देखील नसतो. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये एक हक्काचा माणूस हवाय जो आदल्या रात्री देखील त्याला फोन केला तरी हो मी तुमच्यासाठी तटस्थ आहे. आणि हेच काहीच सांगण्याचा प्रयत्न आज आपण पाहतो की जाहीररित्या केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की साहेबांचा ऑफिशियल नंबर हा सर्वसामान्य तरुणापासून, सर्वसामान्य जनतेपासून, सर्वसामान्य महिला भगिनीपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र आज संपूर्ण त्यांची टीम करणार आहे. आणि हो, ही काळाची गरज आहे. आपला नेता आपल्या बरोबर किती वेळ संपर्कात असतो याहून अधिक महत्वाचं की आपण केल्यानंतर आपला नेता आपला फोन उचलतो का. कारण की सध्याच्या घडीला झालंय असं की अगदी इलेक्शनचा पिरियड आला की जनतेबरोबर संपर्क करायचा, परंतु विजय शेठ खानावकर असेल किंवा खानावकर परिवार असेल, गेली कित्येक वर्ष अगदी ग्रामपंचायतीचा तो काळ असेल, त्यानंतर महानगरपालिकेचा काळ असेल, आणि बघता बघता येणाऱ्या पुढे भविष्यातलं राजकारणाची पावलं असतील, हे सर्व खुणा सांगतायत की खानावकर परिवाराने सदैव 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 समाजसेवेचा एक वेगळा वारसा जपलाय. टॉस करायचंय प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित असेल तर प्लीज आपण यायचंय. लेट राहुलबाई टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर अनिकेत अँकर टीमचे कॅप्टन आपण पाठवून द्यायचंय. तर सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की अजय आलेले आहेत. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो की एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता, यावेळेस मात्र कन्वर्ट करायचा होता. पंचांचा इशारा, वेस्ट साईडच्या वरतून चेंडू मात्र यष्ट्यांच्या मादे एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो. अर्थात राहुल तिथे उपस्थित आहेत, जिथे मात्र आपण पाहतो की एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळते. आणि नक्कीच आपण पाहतो की संतोषजी मोकल साहेब, श्रीराम भक्त यांचं इथं मात्र शुभागमन झाले. तर संतोषजी मोकल साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. भरकेटलेली तरुणाईंची ही पिढी आणि त्यांना मात्र योग्य दिशेने पुन्हा एकदा सामाजिक कार्यामध्ये जो त्यांचा ओढा लागलाय घेऊन येण्याचा, हा मात्र निश्चित स्वरूपाने सदैव चर्चेचा विषय असतो. आणि आज त्यांच्या येण्याने इथे मात्र आपण पाहतोय की या कार्यक्रमाला एक वेगळी रौनक लागली आहे. तर जरूर त्यांचं देखील सहर्ष स्वागत करू. त्यांना देखील घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. आणि स्ट्राईकवरती आपण पाहतो की प्रेयश इथे मात्र उपस्थित झालेत. इमर्जिंग खेळाडू म्हणून सातत्याने रुडपाली ग्रामीणमध्ये या खेळाडूचा एक वेगळा चर्चेचा विषय असतो. आणि आज मात्र आपल्याला संधी दिली गेली आहे संघाच्या माध्यमातून त्याला, आणि या संधीला मात्र कशा प्रकारे कन्वर्ट केलं जाईल. पुल करायचा होता ऑन साईडला, आणि इथे मात्र आपण पाहतो की निर्धाव चेंडू. अजय अनुभवी गोलंदाज आहेत मित्रांनो, गेली कित्येक वर्ष सातत्याने एकता या संघाकडून मात्र खेळत असताना खूप सारे उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी अगदी जवळून पाहिलेत. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, स्ट्रँड अँड डिलिव्हर, अप्रतिम नजाकतने नटलेला षटकार. चेंडू मात्र डिस्पॅच, 6 धावांसाठी येतोय दणदणीत षटकार. वर्षांमध्ये प्रेयशने ज्या प्रकारे आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी ग्रामीण क्रिकेट असू द्या, अंडर 19चं क्रिकेट असू द्या, अंडर 23चं क्रिकेट असू द्या, फॉर्मॅट कोणताही असू द्या, अगदी अंडरमचं क्रिकेट असू द्या, फॉर्मॅट कोणताही असू द्या, प्रेयश नावाची चर्चा ही सदैव चालते. आणि तोच प्रेयश इथे मात्र संकेत देतोय, मी आलोय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स अक्षय प्लीज आले असेल तर आपण टॉस करूयात. अद्याप देखील आपण पाहतोय की कुठलाही अतिरिक्त खेळाडू किंवा कुठलाही संघ नाही की ते उपस्थित नाहीये. तर प्लीज मी विनंती करेन मित्रांनो, प्लीज लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. पुढची तिसरी मॅच ही आपल्या समोर येते आणि नक्कीच आपण पाहतो की आपला ड्रोन कॅमेरा इथे मात्र सज्ज झालाय हे संपूर्ण क्षण इथे मात्र टिपण्यासाठी. हा संपूर्ण कार्यक्रम याचं छायाचित्रीकरण इथे मात्र केलं जाते. विजयजी खुटारकर इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल.
दिनकरजी पोपेटा साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. तर दिनकरजी पोपेटा साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आज भरपूर साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रामधील मान्यवर अतिथी आणि मंडळी आज मात्र जरूर पाहायला मिळतील. सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सर्व क्षेत्रातले ही दिग्गज मान्यवर मंडळी आज मात्र पाहायला मिळतात. 11 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तर जरूर चर्चा चाललेली. यस, सूरज राम इथे उपस्थित आहेत. रणजित कट्टे स्मॅश किंग्स 11 संघाचे संघनायक. लेट राहुल भाई 11 यायचे आपण प्लीज. लेट राहुल भाई 11 टीमचे कॅप्टन यायचं आपण. ते जरूर थोडंसं चर्चासत्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू. परंतु बघा प्रवीण सर, मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची उदंड उपस्थिती. आले का दोन्ही कॅप्टन? येस, तर दोन्ही टीमचे कॅप्टन. तर मी विनंती करेन संतोषजी मोकल साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे. कळंबोलीतील सर्वाधिक जुनं प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि हे श्रीरामाचं मंदिर येणाऱ्या भविष्यामध्ये सर्व राम भक्तांपर्यंत पोहोचवत असताना या मंदिराच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडत असताना ज्यांच्या खांद्यांवरती सर्वाधिक मोठी जिम्मेदारी असते तर आमचे संतोष दादा यांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस केला जातोय. इथे आपण पाहतोय की राहुल भाई 11 टीमचे कॅप्टन अर्थात आपण पाहतोय की अमन लोहिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरीकडे मात्र आपण सूरज राम यांना आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची हीच तर मजा असते प्रवीण सर, की तुम्हाला इथे कुठल्याच प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाही आहेत, कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत, तुम्ही कुठल्याही संघामध्ये खेळू शकता. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणली तर प्रत्येक खेळाडूची एक वेगळी रणनीती असते आणि तीच रणनीती अमन लोहिया यांची आपल्याला पाहायला मिळते. लेट राहुल भाई 11 संघ. तर टॉस इथे मात्र जिंकलाय अमन लोहिया यांनी, अर्थात लेट राहुल भाई 11 टीमच्या कॅप्टनने. एक पत्ता खुला झालाय की अमन त्या संघामध्ये खेळतोय, बाकीचे 10 पत्ते. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. लोअर फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय रितेश बाबू यांच्या बॅटिंगमधून षटकार येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. लांबच लांब, भरपूर लांब हा षटकार. मला यांची संख्या वाढवावी लागेल. षटकाराला स्कोर आपण पाहतोय 23 धावा. येणारे 15 चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मागे एक चौकार बंधनकारक. एक मोठं षटक हे सामन्याला कलाटणी देऊ शकतं. पार्क त्या दिशेमध्ये पुन्हा एकदा घोरपडे यांचा बॅनर डोळे पाणावतोय. गेली कित्येक वर्ष कळंबोलीतील तरुणाला संघटित करण्याचं काम ज्या प्रकारे त्यांनी केलं, असंख्य साऱ्या युवकांच्या पाठीशी सदैव एक पालक म्हणून, त्यांना सदैव एक मार्गदर्शक म्हणून, सदैव सर्वांना एकत्रित करून एक योग्य दिशेने घेऊन जाणारा चेहरा आज आपल्या बरोबर नाहीये. त्यांच्यासाठी मी तर एवढंच म्हणेन की येस 2 शब्द आहेत त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूया. सध्या मॅचकडे थोडंसं आपण फोकस करूया. स्कोर आपण पाहतोय योगेश वाघ आमच्यापर्यंत स्कोर अपडेट करतायत. 30 धावा. श्रीपतजी जळे साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की टेंबे साहेब, कृष्णाजी टेंबे साहेब हे मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. तर यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात.
कारण की विजयजी खानोलकर साहेब म्हणलं तर एक खूप मोठा मित्रवर्ग आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे हे त्यांचे खंदे समर्थक आहेत. आणि आज विजय शेठ खानोलकर साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रातील हे मान्यवर अतिथी आज वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आणि विशेष करून आपण पाहतो की स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्यासमोर जुळले गेले. यावेळेस मात्र चेंडूला हुक करायचा होता, चेंडू संपर्कामध्ये येत नाही. आय थिंक बॅटीचा एज घेतलाय. आमचे मुख्य पंच इथे मात्र इशारा दर्शवत आहेत आणि जरूर आपण पाहतो की 1 रन जरूर मिळते. स्कोर अपडेट होतो 31 धावा स्कोर कार्ड वरती, म्हणजे 12 चेंडू 53 आवश्यकता. ठीक 10 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, याच्या शंकाच नाहीये. आणि निर्धारित वेळेप्रमाणेच आपण चालतोय प्रवीण सर, ही खूप चांगली गोष्ट आहे. अगदी पहिला चेंडू 8:15 डिलिव्हर झाला. पहिली मॅच संपण्यासाठी तब्बल 1 तासांचा अवधी घेतला गेला. दुसरी मॅच आपण पाहतो की 9:17च्या आसपास सुरू झाली आणि आता मात्र आपण पाहतो की 9:45 झालेत. म्हणजे जो निर्धारित वेळ आहे त्या वेळेप्रमाणे आपण इथे ट्रॅव्हल करतोय. परंतु आपण पाहतोय की आज संपूर्ण दिवसभर एक वेगळ्या चर्चांना उदाहरण राहणार आहे. तर सर्व टीम, मी तर असं म्हणेन की आज आमंत्रण हे कळंबोलीकरांसाठी सर्वांसाठीच होतं आणि हे आमंत्रण स्वीकारून आपण पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग असेल, त्याचबरोबर आपण पाहतो की प्रतिष्ठित मान्यवर अतिथी आणि कळंबोलीतील ही तमाम मायबाप जनता आज इथे उपस्थित झालेत. मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला सर्वांनी आवर्जून मैदानाच्या आतमध्ये या आणि वृक्षारोपण लावत असताना आपला हातभार देखील द्या. कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये हे झाड जेव्हा मोठं होईल आणि या झाडाच्या सावलीमध्ये बसून जेव्हा तुम्ही पुढच्या मॅचेस पाहाल किंवा तुमच्या पुढच्या पिढीच्या मॅच पाहाल त्यावेळेचा मात्र आनंद हा निराळाच असेल. लोअर फुलटॉ चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रेयसच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय षटकार. प्रेयस तळपलाय मैदानाच्या आतमध्ये. गरज हवी होती मोठ्या फटक्यांची आणि गरज इथे मात्र मिटवली जाते. सागर अनुशे ज्यांनी मात्र षटकाराने खातं उघडलं होतं, त्याच्याच षटकाचं खातं देखील षटकाराने उघडलं जातं. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. हेच कदाचित प्रेयस सांगतायत. नो डाऊट पहिल्या सत्रामध्ये तुम्ही वरचढ होता, परंतु आमच्याकडे देखील बॅट आहे आणि SD ची बॅट काय भाषा बोलते ना हे प्रेयस पाटील जरूर सांगतोय. षटकार ठोकलाय सागर अनुशे यांच्या विरोधामध्ये. 11 चेंडू 47ची आवश्यकता. 2-3 खराब चेंडू जर का त्याच्यावरती मोठे षटकार लागले गेले तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू जरूर टाकलाय. खूप लांबून चेंडूला फिरवलं होतं. चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये, शरीराचा वेध घेतोय आणि बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळते. दोन्ही यंगस्टर्स, दोन्ही एमर्जिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आणि राईटीचं परफेक्ट कॉम्बिनेशन. म्हणून या दोन खेळाडूंना सदैव अंडर-19च्या स्पर्धेमध्ये आवर्जून कळंबोलीकरांनी भरभरून प्रेम दिलंय आणि हेच दोन खेळाडू आता मात्र येणाऱ्या भविष्याचे संकेत देत आहेत की हो आम्ही सज्ज आहोत. ज्या प्रकारे त्यांनी पाया रोवलाय त्यांचा क्रिकेट क्षेत्रामध्ये, ज्या प्रकारे या दोन खेळाडूंनी स्वतःला गिरवलंय, मी तर म्हणेन की येणाऱ्या भविष्यामध्ये हे ध्रुव तारे बनतील कळंबोली टेनिस क्रिकेटचे. सागर अनुशे यावेळेस मात्र बाजू बदलतायत. राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र आपण ज्याची चर्चा करत होतो, हो यस आम्ही सज्ज आहोत येणाऱ्या भविष्याला संकेत देण्यासाठी. ठोकलाय बाबूने अजून एक षटकार. आदरणीय आपण पाहतोय की वाक्षे मामा आमच्या समोर इथं मात्र जुडले गेलेत. तर वाक्षे साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. शब्द सुमनाने या सर्व मान्यवरांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहतो की श्री मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी खानोकर साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. हळूहळू करून आपण पाहतो की आमची सर्व तमाम संपूर्ण विजयजी खानोकर युवा मंच मित्रमंडळाची जी टीम आहे राजन आता मात्र एकजूट झाली. ही ताकद आहे विजयजी शेठ खानोकर साहेबांची, ही मिळकत आहे विजय शेठ खानोकर साहेबांची, ज्यांनी मात्र मैत्रीच्या नात्यामधून कमवली. आपण पाहतो येणारे 9 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 3 चेंडू शेष आहे. त्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर मॅच मध्ये मजा. ओहो हो हो, कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय सागर अनुशे आपल्या भातातील योग्य चेंडू टाकतोय, जिथे मात्र आपण पाहतो की फलंदाजाला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. चेंडू मात्र निर्धाव. तर जरूर योगेश मात्र इथे एन्जॉय करतायत आणि सांगतायत की एक तेरी तो एक मेरी. 8 चेंडू 40. बाबू यांच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. रितेशला मात्र पाहण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. 40 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू. फुलटॉस चेंडू होता, लॉफ केलाय. चेंडू फरार, सीमार्शच्या पलीकडे येतोय षटकार. एक तेरी तो एक मेरी, सो सोनार की तो एक लोहार की. इथे आलाय षटकार.
चौथी इनिंग आणि चौथ्या इनिंग मध्ये 50 कंप्लीट झाले षटकाराने. आज एक वेगळा रेकॉर्ड लिहिला गेलाय रबर बॉल क्रिकेटमध्ये. बॅकफुटला जात यावेळेस मात्र जागा बनवली आहे. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये जातोय. आदित्य तिथे उपस्थित आहे. थोडेसे चाचपळत आहेत. चेंडूला रोखतायत. 2 धावा आणि इथे मात्र आपण पाहतो की 2 धावा मिळत आहेत. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे चेंडू 6. आवश्यकता असेल ती म्हणजे 32. बघा प्रवीण सर पहिले षटक ओमने हाताळलं होतं. 6 मध्ये 33 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र समीकरण उरले 6 चेंडू आणि 32. तर जरूर आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिकेचे सर्वाधिक संयमी, सर्वाधिक शांत, परंतु आपल्या कामाच्या भाषेमधून सदैव उत्तर देणारे अर्थातच आपण पाहतोय की आदरणीय नगरसेवक गोपाळजी भगत साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झाले. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. गोपाळजी भगत साहेब एक अशी व्यक्ती आहे यांच्याशी केव्हाही तुम्ही संपर्क करा. अगदी शांत, संयमी, मोजक्या शब्दामध्ये बोलणारे, परंतु त्यांची कामाची भाषा ही सदैव आक्रमक राहिली आहे. जनतेचा असा कुठला प्रश्न नाहीये ज्याच्यावरती तत्काळ कारवाई गोपाळजी भगत साहेबांनी केली नाहीये. असंख्य सारे असे उदाहरणं आहेत, असंख्य सारी अशी जनता आहेत याची साक्षीदार आहेत जे मात्र आज पुन्हा एकदा एकजूट झालेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि हो यस, अशा व्यक्तिमत्वाचं सहर्ष स्वागत शब्द सुमनाने करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यांच्या येण्याने आपण पाहतो की व्यासपीठाची मजा ही अधिक रंगत झाली आहे आणि व्यासपीठाची शोभा अधिक फुले. तर त्यांचं कोऱ्यात मात्र मनपूर्वक सहर्ष 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 स्वागत. 52 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक अनुभवी गोलंदाज अर्थात आदित्य देशमुख यांच्या हातामध्ये मात्र सुपूर्द केले गेले. 6 चेंडू आवश्यकता असेल. 32 धावांची स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रेश पाटील. एकीकडे यंगस्टर तर दुसरीकडे मात्र अनुभवी खेळाडू. परंतु इथे मात्र घडतंय काय, समोरच्या आपण पाहतोय दिशेने ज्या प्रकारे लॉफ केलंय प्रेयश पाटील आज वेगळ्या इरादेनी, आज वेगळ्या मनशेनी मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये न्याहारीसाठी ब्रेकफास्टला त्यांनी काय खाल्लंय हा सर्वाधिक मोठा प्रश्न पडलाय. कारण की आज त्याची बॅट एक वेगळी भाषा बोलते. हातामध्ये असलेली SD ची बॅट जेव्हा बोलते तेव्हा षटकारच ठोकते आणि तोच ठोकलाय षटकार. हो 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 हो, हा आहे आदित्य देशमुख, हे आहे अनुभव. आणि मित्र एवढंच म्हणाल की अनुभव कधीही श्रेष्ठ ठरतो. आणि आदित्य देशमुख याने बघा आता चेंडूचा वेग थोडासा वाढवला. मागील चेंडू हलकासा ओव्हर पिच होता, परंतु या चेंडूला मात्र आपण पाहतोय की अगदी अंतिम चरणामध्ये रियॉर्क केला. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि प्रेयश पाटील नावाचं वादळ आता मात्र शांत झालंय, आता मात्र शमावलं गेलंय. आणि आशेचं किरण जे मैदानाच्या आतमध्ये लुपलुपत होतं विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जाण्यासाठी, ते आशयाचं किरण कुठेतरी शमावलंय की काय. परंतु ज्या प्रकारची फाईट दिली प्रेयशने, ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, 9 चेंडूचा सामना करत असताना तब्बल 22 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यांनी जी खेळली आहे ना, हा मात्र एक चर्चेचा विषय बनलाय. यस, नवीन फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लाला आलेत. ICLच्या मैदानावरती हा खेळाडू सर्वाधिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी असतो. थोडीशी उशिराने व्हायची त्याला संधी मिळाली आहे. 4 चेंडू 26. लोअर फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न आदित्य देशमुख. बघा योग्य वेळेवरती योग्य गोलंदाजाला बाहेर काढले, मी तेवढंच सांगेन. एकता संघातील सर्वाधिक अमूल्य असे 2 गोलंदाज, एक आपण पाहतोय अजय रावत यांना आणि दुसरीकडे आपण पाहतोय आदित्य देशमुख यांना. 2 अनुभवी गोलंदाज घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. म्हणजे आनंद माने सरकार या व्यक्तिमत्वाला खेळाचा आणि खेळाडूंचा किती चांगला अनुभव आहे ना, हेच मात्र त्याने दाखवलंय. लोअर फुलटा चेंडू होता, रितेश बाबू यांच्या बॅटीमधून षटकार. खूप लांब, खूप लांब, लांबच लांब षटकार. या सामना आवाक्याच्या पलीकडे गेलाय, परंतु रितेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. बघा 12 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती रितेश यादव बॅटिंग करतायत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 10 धावा हव्यात अर्ध्या शतकासाठी रितेश यांना. ओव्हर द विकेट रितेश यांच्यासाठी. फुलटॉ चेंडू होता, लॉब जरूर केलाय. सागर अनुशे पुन्हा एकदा बघण्याची भूमिका. चेंडू फरार होतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. शेवटचा 1 बॉल 13 धावांची आवश्यकता क्रिकेटमध्ये हे झालंय मित्रांनो. याच मैदानावरती हर्षलला कोण विसरणार, हा विक्रम या मैदानावरती झालाय. परेश इलेव्हन संघाकडून खेळत असताना हर्षल यांनी हा विक्रम केलाय. त्याला मोडला जाणार का? 1 बॉल 13. मिस टायमिंग स्ट्रोक विनोद चेंडूच्या खालती. आणि याचबरोबर आपण पाहतोय की तब्बल 71 धावा धाव फलकावरती आल्यात.
अवघ्या 12 धावांनी हा सामना हातामधून निसटलाय आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय की रितेश यादव याच्या वैयक्तिक खेळीचं विश्लेषण 13 चेंडूंचा सामना करत 14 चेंडूंचा सामना करत 46 धावा स्कोर कार्ड वरती खेळल्यात। रितेशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत। नवोदित खेळाडू, एमर्जिंग स्टार, येणारं भविष्य आहे हे क्रिकेटचं, ज्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संकेत दिलेत, हो आम्ही सज्ज आहोत। तर यस, निश्चित स्वरूपाने रितेशची फलंदाजी नो डाऊट प्रत्येक क्रीडा रसिकाला आवडली आहे। जय पराजय क्रिकेटचा भाग आहेत, परंतु जो खेळ त्याने दाखवलाय हा नेत्रदीपक राहिलाय, सदैव सदैव स्मरणात राहिलाय। ज्या ज्या वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा चालेल त्या त्या वेळेला मात्र रितेश यादव हे नाव पुन्हा एकदा सदैव